नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। साकोळमध्ये विक्रमी सभेचा जनसागर, निलंगेकरांचा विकासाचा निर्धार, कमळाला मतदानाचे आवाहन। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोळ येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य व विक्रमी जाहीर सभा पार पडली। या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। साकोळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विठ्ठलराव वाघमारे, साकोळ गणाचे उमेदवार मीनाताई डोंगरे तसेच हिसामाबाद गणाचे उमेदवार बालाजी जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकुमार डोंगरे हे होते। यावेळी भाजपा प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव, माजी कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, मंगेश पाटील, ऋषिकेश बद्दे, ज्ञानेश्वर चेवले, प्रकाशदादा कोरे, वर्षाताई बिक्का, नरसिंग शिंदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। साकोळ गावचे ऋण कधीही विसरणार नाही। निलंगेकर विक्रमी सभेत बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की साकोळ गावाने माझ्या चांगल्या वाईट काळात सुरुवातीपासून माझी साथ दिली आहे। या गावाचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही। गावातील मंदिर, रस्ते व विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे अभिवचन त्यांनी दिलं। साकोळ कपिलधारा पालखी रस्ता मंजूर, निलंगेकर पुढे म्हणाले की गावकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी साकोळ ते कपिलधारा पालखी रस्ता मंजूर केला असून लवकरच काम सुरू होणार आहे। विरोधकांकडे सत्ता नाही, विकास कुठून करणार? विरोधकांवर टीका करताना त्यांनी सवाल उपस्थित केला की विरोधकांकडे ना केंद्रात सत्ता आहे ना राज्यात, मग ते विकास कुठून करणार? महिला सक्षमीकरणासाठी भाजप कटिबद्ध। भाजप सरकारच्या योजनांचा उल्लेख करत निलंगेकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाड्या सुधारल्या, शाळा डिजिटल केल्या। 2014 पूर्वी महिला बचत गटांना 12% व्याजाने कर्ज मिळत होतं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 0% व्याजदराने 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध झालं। लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असून लखपती दीदी योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा मानस आहे। शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचा मार्ग, शेतकऱ्यांसाठी गट तयार करून आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री व लागवड पद्धतीची प्रशिक्षण देण्यात आले। किसान समृद्धी योजना प्रभावीपणे राबवल्याने उत्पादनात 15 ते 20% वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला। माझ्यावरचे आरोप निराधार, निलंगेकरांचा ठाम दावा। काँग्रेसच्या काळात केवळ रस्त्यांची कामे करून गुत्तेदार पोचले गेले असा आरोप करत निलंगेकर म्हणाले, माझ्यावर पैसे घेतल्याचे आरोप होत आहेत, पण माझ्या सार्वजनिक जीवनात कार्यालयाकडून किंवा कोणाकडूनही मी पैसा घेतलेला नाही, हे मी ठामपणे सांगतो। शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज व 3 लाखाचा सोलर पंप फक्त 25,000 रुपयात देण्यात येणार आहे। शेतीसाठी पाणंद रस्ते जीवनवाहिनी असून सर्व शेतकऱ्यांना रस्ते देण्याचे तसेच ग्रामीण भागातील सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण नियमित करण्याचे अभिवचन देण्यात आलं। तुमच्या मतांचा गॅरंटर मी, कमळाला मतदानाचे आवाहन। ज्या उमेदवारांना तुम्ही मतदान करणार आहात त्यांचा गॅरंटर मी आहे, कमळाला मतदान करा, असे आवाहन निलंगेकर यांनी केलं। प्रेरणाताई होनराव यांचे प्रभावी भाषण। यावेळी भाजपा प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव यांनीही मार्गदर्शन करत सांगितलं की साकोळ येथील ही सभा अतिशय जंगी व भव्य दिव्य झाली असून ही सभा भाजपच्या विजयाचा स्पष्ट संकेत आहे। साकोळमध्ये झालेली ही सभा निलंगा मतदारसंघातील सर्व उमेदवारांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला।